भाई लाईफमध्ये काय पाहिजे? अशी सुंदर बाईक, असा सुंदर रस्ता, असा सुंदर नेचर भाई, खतरनाक यार भाई. बस आणि पुढे समोर तो वॉटरफॉल नसतं, तिथं पाणी हवे ना वरती रिफ्लेक्ट होतं. मला इथून दिसतंय, तुम्हाला किती दिसतंय का माहिती नाही, पण खाली त्याला खाली पाणी आहे ना, खाली पडतच नाही, तर हवेन वरतीच जाते. आणि काय व्ह्यू बाबा, हा गाडेश्वर डॅम बाय पूर्ण भरलाय लवालब. बाईक आहे, व्ह्यू बघा भाई जबरदस्त. ही आपली बाईक आहे भाई असं काय नजारा. नमस्कार मित्रांनो, मी अकोले लक्षात पुन्हा सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल. म्हणजे मी अकोले लक्ष या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. इथे काही आज आहे संडे आणि आपल्या घराच्या आसपास अशी काही सुंदर ठिकाणं आहेत जी कधी एक्सप्लोर केली नाही. म्हणजे तिला त्या ठिकाणी गेलो आहे, पण त्याच्या आजूबाजू पैसे वगैरे मी एक्सप्लोर केलं नाही. सो तेच आता एक ठिकाण आहेत ना, आपण एक्सप्लोर करायला चाललं ना भाई. आपण आता शूट करतो म्हणजे Insta 360मध्ये तुम्हाला दिसं असं हा तुमचा पुढचा मागचा सर्व ही आमच्या पूर्ण सोसायटी पार्किंग थांबलं. आता रेडी होते आणि रेडी होऊन आपण वेगळ्या आपल्या डेस्टिनेशनला हेल्मेट पण पूर्ण वॉटर करून घेतलं, कारण की बघून हा पूर्ण ब्लू टॅक सिस्टम लावून ठेवला आहे. म्हणजे पूर्ण वॉटरप्रूफ, पावसाळा वगैरे काही टेन्शन नाही राहणार. तर चला निघूया मित्रांनो. आता मी घरातून निघालो आणि चाललो आहे गाडेश्वर साईडला. गाडेश्वर साईडला म्हणजे जवळजवळ आपल्या इथून म्हणजे आमच्या घराच्या इथून 20 ते 25 किलोमीटर अंतराची राऊंड ट्रिप असणार आहे आपली. आणि गाडेश्वर डॅम असा आता पावसाळ्यामध्ये इतकं सुंदर झालं ना भाई, म्हणजे बघण्यासारखं झालं आहे. आणि तेच बघण्यासाठी आता मी चाललो आहे गाडेश्वरला. तर नमस्कार मित्रांनो, मी अकोलेकर अक्षर तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल. म्हणजे मी अकोलेकर अक्षर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, गाडेश्वरला जायचं कारण असं की गाडेश्वरला बापदेववाडी नावाची एक वाडी आहे. त्या वाडीला जायला इतका सुंदर असा रस्ता आहे ना भाई, खतरनाकवाला. त्या वाडीला जाण्यासाठी एक नदीवर ब्रिज आहे आणि त्या नदीवर ब्रिजच्या खाली जी काही घळ आहे ना भाई, ती घळ बघासाठीच मी आता चाललो आहे गाडेश्वरला. आणि आमच्या इथून जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर अंतर असेल राऊंड ट्रिप, म्हणजे जाऊन येऊन तेच बघण्यासाठी चाललो. आणि बापदेववाडीच्या इथून त्या गावातून चंदेरी फोर्टसाठी पण रस्ता आहे जायला. तिथूनच माथेरानची डोंगर रांग आणि कलावंतीन दुर्ग 3-4 किल्ले तिथून आरामात असं दिसतात. आणि भाई जो काय व्ह्यू आहे नजारा बघण्यासारखा आहे तिथं भाई. तर चला काही जास्त वेळ न घालवता, उशीर न करता आपण आपल्या या ट्रिपला सुरुवात करूया. आय होप तुम्हाला आपली ही ट्रिप आवडेल. तर आता पोचलो आहे मी आमच्या चिपल्याच्या नदीवर, म्हणजे गाडे नदीवर. तीच गाडेश्वरवरून येणारी नदी, तिला इथे गाडे नदी म्हणूनच ओळखतात. आणि बाई नदीची इथं आले ना बाई, नजर बघा. समोर डोंगर रंगात आपल्याला दिसायला लागले, समोर दिसतो कलावंतीन दुर्ग. आणि नदीच्या इथं अजून नदी तर काय आली नाही, पण नदीच्या इथं वरतीच पाणी, म्हणजे नदीच्या वरती तलास अजून बाई रेडी झालेला आहे ऑलरेडी. आणि इथं बाई चिंबोऱ्या विकताना, आणि इथं बाई कातकरी लोक आहेत ना बाई, ते चिंबोऱ्या घेऊन होतात. आणि नदी बाई बघा कशी सुंदर वाटतं बाई. आणि तिकडचा पलीकडचा ब्रिज अजून चालू न झाला, लवकरच तो ब्रिज चालू झाला काय ट्रॅफिक थोडी डिवाईड होईल, म्हणजे काय जास्त दोन्ही एकाच रस्त्यात दोन्ही ट्रॅफिक होणार, ती ट्रॅफिक कमी होईल. आणि तर गाईज आपण आता नेऱ्यापासून जवळजवळ 2-3 किलोमीटर पुढं आलं. आणि आता आपला जो लागेल ना तो वाजा फाटा लागेल, म्हणजे वाजा, चेरवली आणि वाजापूर या गावाचा एक फाटा लागेल. तिथं पोलीस हमेशा असतात. आता पण मला असं वाटतं दिसतं तिथं पोलीस उभं आहेत. बघू आता आपल्याला जायला भेटला तर जाऊन देतात का बघू, कारण बहुतेक गाड्या ते अडवतात, म्हणजे पुढे जाऊन देत नाही. बघू आता काय, आम्हाला तर जाऊन द्या बाई. बरेच म्हणजे नॉर्मल लोकल लोकांना इथून जाऊन देतात. बघू आता काय सीन आहे भाई, बरेच पोलीस आहेत रे भाई. पिंजरा लावले भाई, आहे काय सीन, काय मॅटर झाले भाई काय इथं. चलो भाई वाचलो. मला वाटलं आता मला पण आठवतं काय. तुम्ही जर इकडे येत असाल ना गायचं, तुम्ही प्रॉपर कपडे घालून या. कारण तुम्ही जर बनियान चड्डी आणि नॉर्मल येते छपरीसारखं येत असाल तर तुम्हाला पोलीस पुढे जाऊन देणार नाही. कारण पोलिसांना माहिती आहे हे
चड्ड्या पाण्याने घालून आलं म्हणजे पुढे पुढे पाठ टाकायला जाणार आणि पाण्यानं उतरणार आणि मग स्वतःची जीवितहानी करून घेणार. त्यामुळे पोलीस त्यांना पुढे जाऊन देत नाही. हे मी एक ग्रुप बघितला मागं, तिथं त्यांना ती चड्डी पण नव्हतं, त्यांना सर्व मागं पाठवला. आणि भाई आपण एकटा होतो, आपण प्रॉपर होतो म्हणून आपण आता आलो. आणि भाई समोर दिसतो ना भाई तो पूर्ण टोपल्याचा डोंगर, एखाद्या आका टोपल्या एखाद्या त्याच्या राईट साईडला आहे तो म्हणजे हे आपला काय बोलतात तो कलावंतीन दुर्ग आणि तो आहे. आणि लेफ्ट साईडला तो चंदेरी फोर्ट आहे. तर थोड्याच वेळानं आपण इथं पोचू, तर तुम्हाला दाखवतो आता इथं पुढं. तर गाईज ही गाडी समोर उभी आहे ना, त्याच्या खाली लगेच पुढे गेला का लेफ्ट साईडला खाली टर्न आहे ना, तिथं एक नदी आणि नदीवर जो ब्रिज आहे ना पाहिजे तो 1 नंबर लेवल आहे ना. इथून खाली गेला ना बाई समोर दिसत असेल हा बाईक ब्रिज आहे ना बाईक का 1 नंबर आहे. तर तुम्हाला पिकनिक पहिले इथं गेट होता पण आता शक्यतो तो गेट तुटला वाटतं आणि गेट काढून टाकला आहे. सो बघू शकता काहीच हा असा काय बंधारा आहे जो हा छोटासा ब्रिज आहे समजा. आणि खाली या साईडला राईट साईडला एक बंधारा आहे म्हणजे पाणी अडून ठेवलं जातं. आणि लेफ्ट साईडला पूर्ण पाणी असा नॉर्मली असं कमी स्पीडमध्ये पडतं आहे. पण जेव्हा का नदी पूर्ण ओव्हरफ्लो होत असतं ना तेव्हा बाई पूर्ण पाणी तुडुंब भरून वाहते. आणि बाई नजारा का बाई बघू शकता 1 नंबर नजारा आहे. फोटोशूटसाठी तर बाई 1 नंबर आहे. आणि आम्ही मागे इथं एकदा मेटर्निटी शूटसाठी इकडे आलेलो पण तिथं आम्हाला साप दिसला ना त्याच्यामुळे आम्ही इथं अजिबात थांबलो नाही. सापामुळे आम्ही मेटर्निटी शूट इथून आम्ही कॅन्सल करतो. बाई जो काय धबधबा का वॉटर फ्लो बघू शकता नदीचा भाई 1 नंबर वाटतं नदीचा. भाई पाणी बघू शकता एकदम पूर्ण एकदम क्लीन पाणी आहे. आणि नदीचं पाणी एकदम क्लीन असतं. कधी ओव्हर पाऊस पडला तर मग नदीचं पाणी एकदम कॉफी कलरसारखा दिसतं. बाई आता का जो का नजारा ना बाई खतरनाक बाई एकदम 1 नंबर लेवलचा. आणि बाई समोर पोरा बघा पाण्या पूर्ण उतरलं आणि गुडघ्यापर्यंत पाणी म्हणजे ढोपऱ्यापर्यंतच पाणी आहे. तर चला आता इथून पाठर निघू आणि पुढं जाऊ. आता पुढं आता सध्या तर ऊन आहे, पुढं कधी वातावरण बदलेल आणि पाऊस येईल सांगू शकत नाही. आणि बाई तर मित्रांनो मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे बाई 2 मिनिटांनी इथला वातावरण चेंज झालेलं आहे. बघू शकता पूर्ण ढगाला वातावरण तयार झालं. परत 2 मिनिटांनी झाले मी थांबलेलो इथं त्या नदीजवळ. आणि आता तुम्हाला गाडी साईडला लावून आजूबाजूचा परिसर जसा दाखवतो. तर काही समोर दिसतंय ना तो आहे चंदेरी फोर्ट आणि त्याच्या बाजूला म्हैसमाल आहे. आणि चंदेरी फोर्ट जो का धुक्यान भरले ना बाई खतरनाक वाला. आणि राईट साईडला ना एकदम माथेरानची डोंगररांग ती मग पुरी धुक्यान भरलेली. आणि वरचं वातावरण बघू शकता बाई पूर्ण असं काळागाठ वातावरण झालेलं म्हणजे पावसाची पडायची शक्यता आहे. तर मला पट्टापट गाडेश्वर मंदिरवर पोचायला लागेल. गाडेश्वर मंदिर इथून जवळजवळ 10 मिनटं अंतरावर असेल, 10 मिनटं नाही 5-6 मिनटं अंतरावर असेलच. तर पटापट इथून निघतो. आणि भाई आजूबाजूचा परिसर आहे ना भाई 1 नंबर झाले. पावसाळा इथंच जो भकास दिसणारा परिसर आता पावसाळ्यात जो बाई असा दिसतं ना बाई निरखून आले ना म्हणजे निसर्ग असा इथं फुलून आले ना बाई खतरनाक वाला. तर चला काहीच पटापट निघतो इथून कारण पाऊस पडला तर पूर्ण भिजारवल. आणि मी रेनकोट वगैरे काहीच आणलं नाही त्याच्यामुळं मला जास्त वेळ थांबून जमायचं ना. तर चला निघू. आणि जर तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला इथं राईट साईडला एक गॅरेजवाला आहे. आणि गॅरेजच्या बाजूला एक मस्त की तुम्हाला वडापावाला भेटेल जो शिवणसईच्या गावाच्या स्टॉपवर आहे. तिथं मग मस्त प्रॉपर एक वडापाव तुम्हाला खाया प्यायला काय आणला नसेल तर तुम्ही बघू शकता इथं खाया प्यायची सोय पण सर्व इथं आहे. आता हा राईट साईडला आहे ना एक गॅरेज आहे. गॅरेजच्या बाजूला एक वडापावाला आहे म्हणजे हा शिवणसईचा बस स्टॉप आहे. इथं मग वडापावाला मग खायला तुम्हाला नाश्ता पाणी भेटू शकतं. आणि इथं शेतीची बाग पूर्ण शेतीची तयारी इथं ऑलरेडी झालेली आहे. भात पेरला तर भात पेरणी पण यांची झालेली आहे. भात पेरून पण भात आलेला पण आहे म्हणजे इकडं वरती पाऊस लवकर होतं ना त्याच्यामुळं कसं आहे. आणि टोपल्याचा डोंगर बघा बाई काय कडक दिसतंय. तो त्यात आता आकार टोपल्यासारखा म्हणून त्याला टोपल्याचा डोंगर असा बोलतात. आणि इकडं असा वरती काहीच पाऊस लवकर पडतं म्हणजे डोंगर भाग असल्याने 4ही बाजून डोंगर. आणि त्याच्यामुळं इथं पावसाचं ढग येत ना ते अडकून राहतात आणि त्यामुळं इथं पाऊस जास्त लवकर होतं. म्हणजे जेवढा खाली आमचं गाव आहे ना तिथं पाऊस कमी असतं पण इकडं बघाल ना तर इथं पाणी दिवसभर कंटिन्यू चालू असतं. तुम्हाला कवची जसं इथं ऊन पडलेला दिसेल. तर मित्रांनो तुम्हाला आता अशा ठिकाणी मिळतोय ना ज्या ठिकाणी ना प्राचीन खडकावर शिवलिंग कोरलेलं आहे. आणि तुम्ही याबद्दल मागे गेलं तर तुम्हाला इथे वॉशरूम पण भेटतं. आणि मंदिराच्या मागे ना नदी आहे. नदीच्या बाजूला खडक आहेत आणि खडकांच्यावर प्राचीन शिवलिंग कोरलेलं आहे. प्राचीन शिवलिंग आता मस्त प्रॉपर छप्पर वगैरे केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो बघा हा असा व्ह्यू आहे. आणि माझ्या मागं आहे ना शेड टाकलेला पत्र्याचा तिथं शिवलिंग आहे.
शकता, हा छोटासा कुंड आहे आणि हा असा समोर आहे ना महादेवाचा छोटासा शिवलिंग आहे, जो दगडामध्ये कोरलेला आहे. तुम्ही बघू शकता हा असा शिवलिंग आहे जो पूर्ण दगडात कोरलेला आहे. आणि समोरच असा आता पत्र्याचे शेड टाकले. पहिले पत्र्याचा शेड नव्हता, आता पत्र्याचा शेड केले, प्रॉपर असं केले. कारण महाशिवरात्रीला इथं मोठा उत्सव असतो गाडेश्वरला. या मंदिरामध्ये खूप मोठी जत्रा भरली जाते दरवर्षी. आणि आता सध्या नदीचा म्हणजे पावसाचं स्टार्टिंग आहे ना, त्याच्यामुळं पाण्याचा फ्लो एवढा नाही. पण जसा पाऊस वाढतो आणि वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता डोंगर माझ्या मागं, तर तिकडं पाऊस खूप असते. कारण पावसाचं पूर्ण कालं डगते, चारी बाजूने उंच उंच डोंगर आहेत ना, त्याच्यामुळे ते सगळं डोंगर इथं अडकून राहतात. आणि वरती जास्त पाऊस पडतं. खाली सिटी एरिया म्हणजे तुम्ही थोडं खाली गेलं 15-20 किलोमीटर पाणी कमी पडतं. पण सिटी प्रमाणापेक्षा डोंगराळ भागात पाऊस जास्त पडतं, कारण कालं डग डोंगरात अडकून असतं. तर त्याला काय तुम्ही तर जेवढा इथला निसर्ग बघितला असेल तर आता पुढे जाऊन पाऊस पण थांबला मस्तपैकी. आणि हा असं तामजाम घेऊन मला हातान मिळवावं लागतं बाई. एकटा कंटेंट क्रिएटर असला का बाई हे हाल होता. आणि तुम्ही इथं येताना तुम्ही इकडे पाट्यागाला पण येऊ शकता, पण ॲक्च्युली इथं नॉनव्हेज वगैरे घेऊन येऊ नका. शक्यतो नॉनव्हेज वगैरे आणलं असेल तर मंदिराच्या आसपास किंवा आवारात नॉनव्हेज आणायचं टाळा. तर त्याला काय तुम्हाला आता भेटतो, पाऊस पण थांबला, आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट आपल्या मोटो ब्लॉग सेटअपवर. तर काही महादेवाचा जो काय दर्शन घेतल्यानंतर जे काय मजा आली ना, जी काय एनर्जी आली ना बाई, एक नंबर. आणि आता आपण चाललो आहे तो म्हणजे मंदिराच्या थोडंच पुढे गेला ना का एक 100-200 मीटर अंतरावर ना एक नदीचा जो मागचा व्ह्यू आहे ना बाई, तो काय एवढा जबरदस्त आहे ना, तुम्हाला दाखवतो थांबा आता. गाईज सी दिस व्ह्यू बाई, जो हा व्ह्यू आहे ना बाई खतरनाक आहे. ज्यावेळी पाऊस फुल पडतं आणि ज्यावेळी नदी फुल भरलेली असते ना, तो बाई व्ह्यू काय ना वेगळा असतं. मग सध्या पावसानं आतमध्ये जाणं शक्यतो टाळा, कारण नदीच्या आतमध्ये जे तुम्हाला आता वाटतं दगड आहेत, पण दगडांच्या आतमध्ये जे काही बारीक बारीक खड्डे आहेत ना, त्यात जर कोण पडला ना तर त्यात माणूस आतमध्ये अटकून राहतात. म्हणजे तो गेला समजा, म्हणजे बाहेर यायची शक्यता कमीच आहे. जेव्हा नदीला पाणी कधी कमी असेल ना बाई, तेव्हा तुम्ही बघा येऊन या खडकांच्या मध्ये कसा बारीक बारीक छोटे म्हणजे एक माणूस आतमध्ये राहील इतकं मोठं खड्डे आहेत बाई. व्ह्यू बघा बाई, नजारा बघा. तुम्हाला आता आपल्या मोबाईलच्या व्ह्यूमध्ये दाखवतो तुम्हाला कसा काय व्ह्यू येतो. बाईक आहे, व्ह्यू बघा बाई जबरदस्त. ही आपली बाईक आहे बाई. बाई असं काय नजारा. तिथं आपला Insta 360 टाइमलॅप्स मोडला लावले बाई. समोर जे काही माथेरानची डोंगर रांग आहे ना बाई, समुद्र एक लांब ना इथं एक बघा छोटासा म्हणजे छोटासा नाही म्हणजे मोठा धबधबा आहे. लांबून कसला मोठा दिसतोय. आणि बाई पूर्ण पाऊस परत भरायला लागलाय. बाई आपला
नाव सांग पाहिजे तुझं, नाव सांग, नाव सांग तुझं नाव सांग. अरे माझं पण नाव अक्षय येते. 2 अक्षय आले नाही का एकत्र आता. तो कुठे गेला, त्याचं नाव काय? मिन्नात. बाई आपली गावातली पोरं भेटले. तर इथं आपला Insta 360 ना टाइमलॅप्स मोडला लावले आणि किती मिनिटाची झाली बघू दे. 2 मिनिटाची, म्हणजे आताशी 2 ते 3 सेकंदाची झाले व्हिडिओ. बाई बघू शकता असा का नजारा आहे बाई. चला तर मित्रांनो, जाम आता मजा केली इथं आपण. मस्तपैकी इथं आपण या ब्रिजवर ना बापदेववाडीला जायला जो ब्रिज आहे ना भाई, त्या ब्रिजवर मस्त असा नजारा भाई समोर बघू शकता. परत पावसाचा ढग डोंगरावर आलेले आहेत आणि भाई आता आपल्याला जायचं वरती वाडी आहे ना तिकडे जायचं. आणि इथं पावसाचं आहे ना भाई 5-5 मिनिटाला वातावरण चेंज होतं. आणि भाई खाली जी घर आहे ना भाई एक नंबर आहे. आणि समोर आता या समोर दिसतं रस्ता, ही बाईक चालली त्या रस्त्याने आपल्याला वरती जायचे. आणि वरती दिवशी जो काही नजारा दिसतं ना भाई एक नंबर आहे. आणि पब्लिक संडेला ना आता पब्लिक जास्त इकडे यायला लागली, कारण इकडे रस्ता प्रॉपर झाला ना त्याच्यामुळं कसं लोकांना नवीन एक्सप्लोर करायची हे असतं, चिल असतं. तर लोक नवीन ठिकाणी एक्सप्लोर करायला जातात ना भाई. इथं रस्त्याचं काम चालू आहे ना त्यामुळे थोडंसं खडी वगैरे टाकलेली आहे. थोडंसंच पॅच आहे, फक्त काय जास्त काय नाही. फक्त काय पावसानं गाडी मी हलू व्यवस्थित चालला बस, कारण चिखल आहे ना त्याच्यामुळं कसं का टायर स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि आपली बाईक कशी ऑफरोडिंग बाईक नाही ना. अरे 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 बाईक चढणी हो बाई, गाडी खतरनाक आहे ना भाई. म्हणजे माझ्याकडे चढायला स्ट्रगल का होत नाही, पण बाई आरामात चढते गाडी. पण कसं ऑफ रोडिंगला पाहिजे जरा हलूच चाललेलं पाहिजे, कारण ओव्हर स्पीडिंग करून पण काय फायदा नाही. तर बट दगडावरून जर टायर सरला तर का बाई खाली फुकटचा लपडा व्हायचा बाई. जसं डोंगरा बघू शकता पूर्ण आजूबाजूला असं लाल लाल माती आहे आणि झाडी बघू शकता हिरवी. कारण राईट साईडला माझ्या मस्त शेती आहे, ती शेताचं कुंपण टाकलं शेतीला. एवढं भारी मस्तपैकी बघू शकता. साफसफाई वगैरे करून आता लावणीचीच बाकी आहे. आणि जबरदस्त असतं. तर पुन्हा एकदा आपल्याला एक समोर मला नदी दिसतं काहीच. आणि त्यात नदी नाही काही शेत आहेत दोन्ही साईडला. राईट साईडला पण शेत आणि लेफ्ट साईडला पण शेताला पण इथं लाल माती बघू शकता. ॲक्च्युली इथं पण जरा ब्रिजचंच काम चालू आहे असं वाटतंय मला. लाल माती बघू शकता रस्त्यावर आणि टर्निंगवर लाल माती. इथं गाडी स्लो चालवावं लागेल, कारण टर्निंगवर जर टायर स्लिप झाला तर बाई गजब होईल गजब. ओ शपथ भाई समोरचे व्ह्यू काय खतरनाक दिसतं यार. हे जबरदस्त बाई, काय खतरनाक व्ह्यू आहे इथून. आणि समोरचे पूर्ण मला गाडेश्वर डॅम पण आरामात दिसतोय गाईज. आता इथं आपण गाडी कुठे इथं थांबू आणि मस्त इथं खाली लोक पण पावतात. इथं खाली राईट साईडला खाली बघू शकता गाड्या पण लागल्या. आणि पाण्यात मस्त की लोक अशी पोहत राहिलं, म्हणजे अशी बसून राहिलं आणि पाण्याची मजा घेतात. गाडेश्वर डॅमचा सर्व डोर ओपन आहेत आय थिंक असं वाटतं मला. बघू जाऊन खाली जाऊन चेक करू आपण. हा समोर दिसतो ना गाडेश्वर डॅम. आणि बाई इथं समोर मागाशी बोलू ना धबधबा भाई खतरनाक वाला दिसतोय. या मोबाईलला दिसतं का माहीत नाही. हा बाबा समोर दिसतं धबधबा एकदम प्रॉपर. आणि भाई नजारा बघू शकतो भाई, काय जबरदस्त आहे भाई. गाडी आता तिथं लावले रस्त्यावर. मग माझं आपली गाडी दिसत असेल तर बघू जरा खाली जाऊ. खाली काय सीन आहे ना, सीन म्हणजे काय तुम्ही समोर बघू शकता तुम्ही. पूर्ण गाडेश्वर डॅम आहे आणि गाडेश्वर डॅमला खाली जायला रस्ता आहे. तर चला बरं खालची एक फेरी मारून नेऊ. जर ओके असेल तर भाई आपल्या पोरांना घेऊन इकडे फिरायला आणायला काही प्रॉब्लेम नाही भाई. व्ह्यू पण भाई जबरदस्त आहेत आणि असा काय नजारा ना भाई खतरनाक आला बघू शकता. एक नंबरवाला नजारा आहे. पाऊस पण आला तर पावसाला वाटत होता हलका फक्त हलका का पाऊस आहे. जास्त का असं पडणार नाही. वट पाऊस पण आहे खाली काय एवढा काहीच.
गाडेश्वर डॅम आहे भाई. पहिल्यांदा भाई या स्पॉटवर आलो, पहिले कधी मी इकडे आलो नव्हतो भाई. पलीकडे स्पॉट दाखवण्यापेक्षा भाई यो स्पॉट भाई जबरदस्त आहे. आणि बघू शकता पूर्ण अशी वॉटर बॉडी आहे. आणि इथं तुम्ही येऊन ना मस्त की बसून मस्त की तुम्ही पाण्याचा आनंद घेऊ शकता. एक नंबर. मी फक्त असंच एक ट्रिप करायला आलेलो. बरं बघू कसा काय हाल हवाल आहे. बरं एकाची व्हिडिओ बघितलेली. बरं आपण पण जाऊन बघूया. आपण तेवढ्याच जवळ म्हणजे जवळजवळ अर्धा तासाच्या अंतरावर पण राहतो, पण आपण कधी आलो नाही इकडं. तर बघू आपण पण जाऊन बघूया कसं काय आहे. आणि मागचा भाई नजारा बघू शकता भाई. नजारा मागं एकदम पूर्ण ढगाळ वातावरण झाले भाई. खतरनाकवाला व्ह्यू आहे. आणि वर्षी जो काय आता थोडा हलका ऊन आला, म्हणजे इकडं ऊन पाऊस असा केली चालूच आहे. चला गाईज, आता इथं खाली खूप मस्त फिरलो, खूप काय बघितलं, खूप एन्जॉय केला. आता समोर बघू शकता परत पावसाचं वातावरण परत चेंज झालेलं आहे. आता मागे थोड्यावरती डोंगरा ऊन होता, आता परत ढगाळ वातावरण आहे. आणि आता माझा विचार आहे की आता थोडा वरती जाऊन वरती एक्सप्लोर वरतून व्ह्यू काय ना तो नजारा बघायला अजून मजा येईल. तर आता माझा विचार तोच आहे की आता जाऊन वर्षी जाऊन बघून होतो की कसा काय व्ह्यू आणि कसा काय वरतून नजारा दिसतोय गाडेश्वर डॅमचा. आणि भाई जो काही इथं एन्जॉय केला ना, म्हणजे मजा केली ना. म्हणजे एक फॅमिली ट्रिपसाठी ठीक आहे. जर तुम्ही सॅटर्डे संडेला असाल तर पोलीस तुम्हाला इथं अलाउड करणार नाही, पण तुम्ही जर वीकडेला येत असाल तर वीकडेला पोलीस नसतात तिकडे, आणि मग तुम्हाला इथं पुढे येऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. पण जर पाण्याचा वॉटर फ्लो बघूनच तुम्ही काहीच पाण्यात उतरा, कारण इथं पाणी जर डॅम पूर्ण भरला आणि ओव्हरफ्लो झाला तर पाण्याचा प्रवाह खूप जास्त असतं. एवढं तर मला माहिती आहे, कारण नदीकाठचं राहणाऱ्या पोराला सगळं काहीच माहीत असतं. पण बाई नजारा बघू शकता बाई. हा नजारा काहीच आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ खाली नक्कीच एक कमेंट आलीच पाहिजे की कसा वाटतो हा नजारा तुम्हाला. आणि बाई गाड्या बघू शकता, टोटल बाहेरच्या गाड्या इथं सॅटर्डे संडेला मस्त की फिरायला आल्या. आणि बहुतेक कितीतरी गाड्या बघल्या वरती जाताना, पण बघूया एवढ्या गाड्या वरती जाताना, तर आपण पण बघूया वरती जाऊन काय नक्की होती. आणि बाई टर्न बघू शकता, गावाला असा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता भेटला ना बाई. गावाल्यांची मजाच आहे बाई. एवढा सुंदर रस्ता, आणि सुंदर रस्ता लगत हिरवी गार अशी झाडी वगैरे मस्तपैकी ना भाई. एक नंबर वाटतं. वर्षी नजारा बघू शकता भाई, ऑसम वाला नजारा दिसतोय वर्षी. आणि गाडेश्वर डॅम काय बघू शकता भाई, काय जबरदस्त वाला लुक आहे भाई इथून. म्हणजे वरच्या गावाला ना जणू स्वर्गच आहे पावसाळ्यात. म्हणजे वरती जर वाडीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना बाई वरतून जर तुम्ही बघू शकता चारी बाजूला चंदेरी फोर्ट समोर दिसतो, तो चंदेरी फोर्ट आहे. आणि चंदेरी फोर्टचा बेस्ट पॉईंट पण हाच गाव आहे. तुम्ही या गावात येऊन तुम्ही चंदेरी फोर्टचा ट्रेक करू शकता भाई. मला तर वाटतं पुढे जाऊन काय फायदा नाही, कारण पुढं गाव आहे आणि रस्ता डेड एंड दिसते. म्हणजे गावाचा रस्ता मग पुढं इथून समोर दिसतं ना, तर कॉन्क्रीट रस्ता तिथून संपतं. तर माझा विचार मागं फिरतो आणि मागूनच इथून ह्या घराच्या मागून जो काही नजारा दिसतो ना तो नजारा एन्जॉय करता विचार माझा आता आहे. बघा त्या या घरातल्या लोकांना बाई जणू काय स्वर्गच आहे. दरवाजा उघडला की असं सुंदर निसर्ग त्यांच्या डोळ्यासमोर बघायला भेटणार. मग घरातनं बाहेर निघला का असं सुंदर दृश्य. ओ भाई साहेब काय नजारा भाई. गाडीशी डॅम बघू शकता काय भारी दिसतं इथून बाईक. खतरनाक वाला. गाडी थांबवून इथं आपल्या गाडी 2-3 फोटो. आणि एक बाई इथं थांबलीन तर पाहिजेच बाई. इथं गाडी थांबून बाई गेअरमध्ये ठेवते गाडी, नाही तर मग परत लापडा होईल. कारण गेअरमध्ये नाही ठेवते गाडी, खाली उतरून स्टँडवर उतरून खाली बाई गाडीचा वाट लागत बाई. तर आता एक फोटो घेऊ मस्तपैकी. हो भाई काय नजारा दिसतं बाई. गाईस बघू शकता तुम्ही, नक्कीच कमेंट करा भाई हा नजारा कसा वाटत असेल तर. आणि आपली बाई हिरव्या निसर्गानं आपली ऑरेंज कलरची बाईक बाई अजून उठून दिसते बाई एक. आणि समोर ते आपण त्या ब्रिजवरून आलो आणि आपल्या बाईक एक गाडीचा फोटो तर यार सुंदर निसर्गावा आलाच पाहिजे. तर गाईज मी एक फोटो क्लिक करतो मस्तपैकी आणि मग निघूया. तर गाईज मस्तपैकी आपली आजची ही रोड ट्रिप बोलला तर काय रोड ट्रिप नाही पण गाडेश्वर डॅमची काही राईड होती बाई. मस्त वाटला. फुल नेचरमध्ये फुल सिनिक व्ह्यू होतं बाई. आणि चंदेरी किल्ला, माथेरानची डोंगररांग आणि कलवणी पूर्ण धुक्यान भरलेलं होतं, त्याच्यामुळे ते अजून भारी वाटत होतं. आणि त्या ब्रिजवर गेलो, त्या बापदेवाडीच्या गावानंतर जो का लेफ्ट साईडला रस्ता गेला गावावरती वाडीला, त्याचा ब्रिज बाई काय ऑसम होता बाई. ब्रिजवरची जो काय व्ह्यू येत होता ना बाई गाडेश्वर डॅमचा बाई ऑसम होता. आणि त्याच्यावरती गेलो ना बाई, वरती तर अजून बाई मस्त वाटत होता, कारण वरती जो दिसणारा लुक आहे ना चारी बाजून डोंगर रांग आणि मधीन असणारी गाडेश्वर डॅम बाई इतकं जबरदस्त वाटत होता ना बाई, एक नंबर. तर आय होप मला मित्रांनो आपली आजची व्हिडिओ ही आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय.